तर पुढची बातमी आहे जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला आहे। पुणे बंगळूर हायवेवर साताऱ्यामध्ये खड्डेच खड्डे पाहायला मिळत होते आणि याच खड्ड्यांमुळे महामार्गावरच्या अपघातांमध्येही वाढ झाली होती। अनेकांचे बळी यामध्ये गेले। जय महाराष्ट्राने मृत्यूपथ या विशेष मोहिमेत साताऱ्याच्या रस्त्यांचं वास्तव समोर आणलं आणि या बातमीची दखल प्रशासनाने घेतली आणि रस्त्यावरचे खड्डे बुजवायला आता सुरुवात झाली आहे। आधीचा खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि दुसरीकडे डागडुजी सुरू झाल्यानंतरचा रस्ता, डागडुजीची कामं सुरू असलेली दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत। मृत्यूपथ या नावाने विशेष मोहीम आठवडाभर जय महाराष्ट्राने राबवली होती आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली असं म्हणावं लागेल। महाराष्ट्र न्यूज चॅनल यांनी जी बातमी दिली ना, त्याच्यामुळं इथं बराच इफेक्ट होऊन या हायवेच्या कामं त्यांनी सुरळीत केलेलं आहे। जे खड्डे वगैरे पडलेले होते ते बुजवून आता मेंटेनन्सचं काम पण जोरात सुरू केलेलं आहे। अशा पद्धतीने रस्त्यांची डागडुजी आता सुरू झाली आहे। पुणे बंगळुरू हायवेवर किंवा हायवे दरम्यान साताऱ्यामध्ये जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले होते आणि त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्र बनलं होतं। तिथे आता मोठ्या प्रमाणावर डागडुजी सुरू असलेली दिसते आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीची प्रशासनाने दखल दिली आहे, घेतली आहे आणि आत्ताच आपण बघितलं तशी कबुलीही त्यांनी दिली आहे।